तर भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या माइनक्राफ्टच्या सर्वायवल वर्ल्डमध्ये. आणि आज आपण पुन्हा एकदा खेळणार आहोत खूप दिवसांनी माइनक्राफ्ट. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे आपण शुगर केनचं फार्म बनवलं होतं, जेणेकरून आपल्याला पेपर मिळतील. पेपर मिळाल्यावर आपण विलेजर कडून ट्रेड करून एन्चॅन्टिंग बुक्स घेऊन आपला आर्मर एन्चॅन्ट करणार होतो. पण आता हे शुगर केन वाढायला जरा जास्तच टाइम लागेल, त्यामुळं तोपर्यंत मग आपण काय एक काम करूया, आपण जाऊया डायरेक्ट डायमंड मायनिंगसाठी. डायमंड माइन करायला जाऊया आपण, कारण हे आयरनचा आर्मर एन्चॅन्ट करण्यात काय फायदा नाही. नंतर आपल्याला डायमंड मध्ये अपग्रेड करावं लागेल. आणि जर पहिल्या एपिसोड पासून इथं अडकले, दुसऱ्या एपिसोड पासून मग ह्याला जरा मुक्त करतो, आजाद करतो. जा जा बेटा, जी ले अपनी जिंदगी. तर हा, जाऊया आपण आता डायमंड मायनिंग साठी. त्यासाठी तयारी करूया थोडीफार. आणि इथून मी वॉटर बकेट करू का इथून करतो वॉटर बकेट. होईल का माझ्याकडून? चला ट्राय तर करू. झाली. इथे एक मांजर आहे, या विलेज मध्ये लय मांजर आहेत. अरे इथं लॅमा मेला आहे वाटतं. थांबा, लेडी किटली. इथे एक लायब्ररी आहे. आणि रात्र पण झाली लगेच. झोपूया आपण आजच्या दिवस. आणि थोडंफार फूड कलेक्ट करू आणि जाऊया. कुठे जाऊया आता मायनिंगला आपण डायमंडच्या, कारण आपल्याला आर्मर बनवायचा आहे आणि आपल्याला नेदर मध्ये जायचं आहे. त्यामुळं आपल्याला आर्मर चांगलं लागेल. त्यामुळं आपण जाऊया आता मायनिंगला. आणि मी 10 वेळा बोललोय तरी पण आता आपण जाऊया मायनिंगला. खाली थांबा, माझ्या इन्व्हेंटरी मध्ये काय काय बघतो. आधी आपण घरात जाऊया. आपलं नाही जाय तसं, विलेजरच आहे ज्याच्यावर आपण कब्जा केलाय, त्या घरात जाऊया. आणि सामान सगळं ठेवूया, नंतर रिटर्न येऊया. सामान लेट झाले. कुठे गेलं घर आपलं? हा, येत आहे, सापडलं. रेस्पॉन्स पॉइंट पण इथं सेट करूया, जेणेकरून मेलो फिलो चुकून मरू नये तसं. काय सांगता येत नाही. हा, आपल्याकडे आयरन आहे 8 आणि 6 14. आयरनचे पिकेक्स आहे. फूड आहे थोडंफार. काम करूया, डर्ट बिर्ट सगळं काढून टाकतो मी, सगळं ठेवून टाकतो आतमध्ये चेस्ट मध्ये. वूल भेटतो तुम्हाला इन्व्हेंटरी सॉर्ट करून. पाहून थोडंफार आपलं काय जेवण आहे ते याच्यामध्ये टाकतो. याच्यात थोडं फूड आहे, हे पण घेऊया, जरा लागेल आपल्याला नंतर. याच्यामध्ये टाकू, हे नको, हे टाकू, लवकर होईल. तोपर्यंत काय करायचं, टूल्स बनवू अजून थोडेफार आपल्याला लागतील. आयरन आहे आपल्याकडं. पिकेक्स बनवून टाकू आयरनच्या. अजून एक बनवू, बाद झाली एवढीच. आणि आपली एक सुटली, एक बनवू. एक्स बनवायला आता स्टिक्स टाकू. तुटायला आली त्यामुळे बनव. शेवेल आहे आपल्याकडं, एवढी बाद झाली शेवेल. बाद झाले एवढं सामान, बाकी राहिलेले टाकून ठेवू.
आयरन आणि काय थोडं घेऊया थोडं हे तर टाकू कोल काही गरज नाही आता एवढ्या लाकडं लागतील आपल्याला स्टिक्स स्टिक्स पण लागतील आपल्याला हे सीड्स टाकूया चला झाले आपलं सगळं सॉर्ट आता जेवण घेऊया एवढं जेवण भरपूर झालं असं मला वाटतंय बाद झालं चला जाऊया आपण मायनिंगला मायनिंग आपण चालू करू आपल्या घराच्या पाठीमागनं कुठनं तरी तर एक काम करू तिकडे जाऊया तिथून चालू करू इथून आयरन गोलम पासून थोडं पुढं खाऊ भूक लागली जाऊया आता थांबा एक मिनिट हा काय देतोय बघू द्या मला हा नाही आरामात अरे स्माइट 3 फायर एक्सेप्ट 1 फायर एक्सपेक्ट 1 हे ह्या तलवारीने जर आपण मारलं तर दुसऱ्याला आग लागणार समोरच्याला स्माइट 3 म्हणजे जे झॉम्बी वगैरे आहेत त्यांना असं गोळखा आला झॉम्बीचा की आपण मारू शकतो एका ह्याच्यामध्ये तलवारीच्या वारामध्ये एका तलवारीच्या वारामध्ये तसं नाही सगळ्याला डॅमेज वाटणार सगळ्या पूर्ण गोळक्याला असा विषय चला इथनं चालू करू आपण मायनिंग टॉर्चेस नाही आणल्या मी बरं आहेत आपल्याकडं हे आपण चालू करू इथनं मायनिंग आपली 2x2 चा खड्डा खांदतो मी बावन्न टॉर्चेसची गरज आहे आपल्याला जातो रिटर्न आणि कोल घेऊन येतो कोल इथं तर कुठे सापडणार नाही मला घरी जावं लागणार मला डबल रिटर्न तर आलो मी एका मिनिटात कोल घेऊन आलोय बाहून मी कोल घेऊन आता आपण बनवूया टॉर्चेस याच्या बनतात तेवढ्या आणि जाता जाता इथं लावत जाऊया चेस्ट टॉर्चेस टॉर्चेस खाली ठेवूया आपण जाऊया इथं टॉर्चेस लावत हे काय कॉपर आहे याचा काय फायदा नाही तसा गेम मध्ये भावना भेटतो मला हे सगळं कम्प्लीट करून तर भावांनो मी नंतर रेकॉर्डिंग तर चालू केली ती पण व्हॉइस रेकॉर्डिंग चालू केली नव्हती त्यामुळं आता नंतर व्हॉइस ओव्हर देतो व्हिडिओला तर हां सगळी प्रिपरेशन केली ती मी म्हणजे मायनिंग केली ती खालपर्यंत जायचा रस्ता गेला आहे आणि नंतर मग इथं चेस्ट रूम एक तयार करत होतो मी सगळं झाल्यावर आणि मग आता देतोय व्हॉइस ओव्हर इथली जागा पॅक करतोय बहुतेक मी क्राफ्टिंग टेबल उचलून कोपऱ्यात लावतो जेणेकरून जागा आपली कमी पडणार नाही आपल्याला हे पण पॅक करून टाकतो झॉम्बी बिंबी याचं टेन्शन नाही का याचा आधी टॉर्च लावली मी नंतर परत माझ्या डोक्यात आयडिया आली त्या चेस्टमध्ये सगळं सामान सॉर्ट करून ठेवलं माझं चेस्ट डबल चेस्ट बनवली होती मी सामान ठेवायला मायनिंगचं नंतर 2 फर्नेस बनवले आणि फर्नेस आपल्याला आयरन मिळालं होतं मला खाली ते स्मेल्ट करायला फर्नेस बनवलं मग नंतर माझ्या डोक्यात आलं 2 का बनवायचे मग 3 बनवले मी जेणेकरून स्मेल्टिंग फास्ट होईल आपलीच
मग 3 फर्नेस बनवले, इथं ठेवले, साईडला टॉर्च लावली आणि त्यात मला झॉम्बीचा आवाज आला. मग पाठीमागं जाऊन बघितलं मी, काय चाललंय नेमकं. पण काय दिसलं नाही मला. मग हे एक्स्ट्रा ब्लॉक काढले स्टेअरचे, जे जागा आपली कमी करत होते. मग आयर्न स्मेल्टला टाकलं मी. आयर्न स्मेल्ट केलं मी स्लिफ्ट करून 3-3 फर्नेसमध्ये टाकले. 2च फर्नेसमध्ये टाकलं, तिसरा मोकळाच बनवला मी. मग काय सगळे ब्लॉक वगैरे ठेवले आणि खाली गेलो. खाली गेल्यावर बघितलं खाली काय काय चाललंय. मग तेवढ्यात मला एक दिसली चुडेल, काय म्हणते त्याला, चिटकीन. आणि तिला भिऊन मी माघारी पळत आलो. तेवढ्यात मला इकडून स्केलेटन मारत होता. इकडे आड आणि तिकडे विरत होती माझी. लयच घाबरलो होतो मी. मग माझ्या डोक्यात प्लॅन आला, इथं टॉर्चेस लावावं म्हटलं, जेणेकरून अजून मॉब स्पॉन नको व्हायला. तेवढ्यात क्रीपर आला आणि क्रीपर फुटला. नशीब अंगावर फुटला नाही, बाजूला फुटला, नाहीतर माझा इथंच कार्यक्रम झाला असता सगळा. मग तेवढ्यात मला जाताना आयरन दिसले आणि दिसलेलं आयरन कोण सोडणार आहे, नाही का. मग लवकर आयरन माइन केले ते सगळे. आणि झॉम्बीचा आवाज येत होता मागणं, मला भीती वाटत होती. मग अजून थोडं वरती आयरन राहिलेलं, थांबा ते पण माइन करून बोलतो मी. हे एक तोडलं, हे पण घेतलं, हे पण घेतलं. अजून काय आहे का, नाही, चला. मग नंतर वरती गेलो. नंतर काय डोक्यात आलं काय माहिती, खाली आलो, जरा बघितलं इकडं तिकडं, मग अजून वरती गेलो. नंतर स्मेल्ट झालेलं आयरन काढून जे रॉ आयरन आहे ते टाकलं. नंतर मला अँडरमॅन भेटला आणि त्याच्या डोळ्यात बघितल्यावर काय होतं ते तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये. आणि मला त्यानं जे काय केलं त्याचा बदला घ्यायचा होता. त्याची प्लॅनिंग केली मी. मग प्लॅनिंग केली आणि जरा ब्लॉक्स लावले वरती. अँडरमॅनची हाईट 3 असते आणि आपली 2 असते. त्याचा फायदा घेतला मी. प्लॅनिंग माझं सक्सेसफुल झालं आणि मी त्याचा बदला घेतला. आणि जरा बरं वाटलं मला बदला घेऊन. मग स्मेल्ट झालेलं आयरन काढून घेतलं आणि एकच फर्नेसमध्ये स्मेल्ट होत होतं म्हणून मी दुसऱ्या पण फर्नेसमध्ये टाकलं थोडं स्लिफ्ट करून. नंतर मी वरती गेलो. वरती मला कोल दिसला. मग कोलची गरज होती आपल्याला, तसं पण टॉर्चेस वगैरे बनवायचे होते. आणि अजून एका अँडरमॅनचा आवाज येत होता मला कानामध्ये माझ्या, पण ते इग्नोर केला मी आणि कोल माइन केला. जेवढा भेटतोय तेवढा कोल काढून घेतला. कोल मायनिंग करून मग मी गेलो रिटर्न. चला, रिटर्न गेलो. नंतर स्मेल्ट झालेलं आयरन सगळं काढून घेतलं आणि चेस्टमध्ये ठेवायचं म्हणलं, पण नाही ठेवलं. कशाला ठेवायचं आहे म्हणलं चेस्टमध्ये, चला राहू दे आपल्या खिशातच. नंतर खाली गेलो आणि जे मॉब्स येत होते त्यांचं नियोजन केलं मी. सगळं ब्लॉक केलं. इकडून स्केलेटन येत होता, त्याला पण रस्ता म्हणजे ब्लॉक करून टाकला, म्हणजे इकडून काही टेन्शन नको आपल्याला. सारखं लक्ष इकडे तिकडे द्यावं लागते, नाही का. मग इथली पण केव जरा ब्लॉक केली. एक्स्ट्रा ज्या केव्स होत्या त्या ब्लॉक केल्या, जेणेकरून आपली सेफ्टी राहावी आणि कोणता मॉब स्पॉन होऊन आपल्याला मारू नये. काय करता, एकदमच सगळीकडनं मॉब आल्यावर कसं जिवंत राहायचं, नाही का. मग इथलं पण थोडंफार ब्लॉक केलं आणि थोडं ठेवलं, जेणेकरून मला दिसावं कोण आलंय कोण नाही ते. कारण एवढ्या ब्लॉकमध्ये, एका ब्लॉकमधून कोण येत नाही. मग इथं पण ब्लॉक करायचं नियोजन होतं माझं, पण नंतर ठरवलं मी इथं रस्ता बनवावं, कारण एक्सप्लोअर करायला आपल्याला इकडून जावं लागेल. त्यामुळे इथं मी दरवाजा बनवायचं ठरवलेलं. एवढ्यात मग एक मॉब आलता, पण त्याला मी मारला. नंतर परत इकडं पण आलो. इथला एरिया खूप मोठा होता, त्यामुळे मला टायमिंग लागला इथला ब्लॉक करायला एरिया. ह्याला पण ब्लॉक केला, पूर्ण भिंत बांधून घेतली आपल्या सेफ्टीसाठी. नाहीतर ती चिटकीन येऊन माझ्यावर मला विषबाधा केली असते त्याने. पॉइझन वगैरे मारलं असतं. त्यामुळं हे सगळं ब्लॉक केलं आपल्या सेफ्टीसाठी, नाही का. कशाला रिस्क नाही, रिस्क बिलकुल नहीं लेने का, रिस्क बिलकुल नहीं लेने की, इसलिए वो मैंने ब्लॉक कर दिया, सब कुछ नहीं गया. नंतर खाली उडी मारली, वॉटर ब्रिगेडचं पूर्ण कोशिश केली, पण काही सक्सेस झालं नाही. मग नंतर डोक्यात विचार आला, का केली असेल मी वॉटर ब्रिगेड, जर डॅमेजेस खायचं होतं तर. नंतर एक्स्ट्रा ब्लॉक तोडले आणि मग वरती गेलो. वरती जाऊन दरवाजे बनवायचे होते मला 2, पण चुकून माझ्याकडून 6 बनले. असू दे, आता काय करणार, नाही का. मग जे कोल होतं त्याच्या पण स्टिक्स बनवल्या आधी, लाकडाच्या. नंतर त्याच्यापासून कोल ठेवून टॉर्चेस बनवल्या
आणि एक स्टॅक झालता टॉर्चेसचा. मग मी खाली गेलो आणि दरवाजा लावून घेतला जिथं लावायचा होता मला तिथं. दरवाजाच्या वरची जागा मोकळीच होती म्हणून तिथं ब्लॉक लावले. ब्लॉक लावल्यावर दरवाजा बंद केला इकडून मॉब येऊ नये म्हणून. आणि जे एक्स्ट्रा दरवाजे होते त्यांचा पण जरा वापर करावा म्हटलं. कशाला मोकार आपल्या इन्व्हेंटरीत ठेवायचे नाही का. मग सगळीकडे आधी टॉर्च लावून घेतल्या मॉब स्पॉन होऊ नये ह्याच्या आतमध्ये म्हणून. मग सगळं हे तर पण दरवाजा केला एक. आता मी इकडून एक्सप्लोअर करू शकतोय. मग डोक्यात एक माझ्या विचार आला, इकडं जाऊन बघावं म्हटलं काय काय किती खोल आहे केव. म्हणून मी जायचा जरा रस्ता केला तयार, ब्लॉक केलेला रस्ता काढून. आणि इकडं टॉर्चेस लावून बघितल्या सगळीकडे आयरन होतं. आणि तेवढ्यात मी खाली पडलो आणि स्केलेटन मला मारत होता. मी स्केलेटनला मारत होतो आणि कसं बसं मी स्केलेटनला मारलं आणि माझा जीव वाचवला. मग काय उडी मारून जरा रस्ता ब्लॉक करत 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 वरती गेलो आणि टॉर्चेस लावत लावत परत खालती गेलो. बघितलं खाली किती खालीपर्यंत जाता येते आपल्याला. आणि तेवढ्यात क्रिपर आला आणि क्रिपर फुटला. बस झालं, गद्दार क्रिपर होता. कधी पण येऊन मागं फुटला असता. सुसाईड बॉम्बर होता, सुसाईड बॉम्बर. मग काय टॉर्चेस लावून अजून खालचा रस्ता सापडला मला. खालपर्यंत गेलो पण पूर्ण रस्ता ब्लॉक होता. बरं झालं ब्लॉक होता, नाहीतर माझी फाटली असते लईच. नशीब फाटलीच होती, काय सांगू तुम्हाला. मॉब येत होते इकडून तिकडून. मग काय टॉर्चेस लावत लावत गेलो. मला एक मोठी केव दिसली. केव म्हणजे मोठा एरिया दिसला मोकळा. आणि असल्या एरियामध्ये डायमंड सापडतात. मग जाता जाता माझ्या टॉर्चेस संपल्या. मग घाबरून मी पळून माघारी आलो. आणि नंतर माघारी आल्यावर मला वरती जायचा रस्ता सापडत नव्हता. परत जरा शोधला मग सापडला. हां, सापडला रस्ता. मग परत तिथून वरती जायचा रस्ता रिकामा केला. नंतर वरती गेलो निघून. आणि आता कुठं उजेडत आल्यावर माझ्या जीवात जीव आलता. तरी पण थोडी भीती वाटत होती कोण नंतर मॉब येऊन आपल्याला मारेल म्हणून. मग हे सगळं ब्लॉक केलं मी. इकडून वरती गेलो आणि वरती जाऊन काय केलं, काय नाही, सगळं सामान ठेवलं एक्स्ट्रा जे होतं माझ्या इन्व्हेंटरीत ते. आणि नंतर थोडंसं फूड खाल्लं, भूक लागली होती. जरा पळून पळून थकलो होतो नाही का. नंतर मी चेक केल्या पायऱ्या कशा झाल्यात आणि मजा घेत होतो कसा दिसतोय मी पायऱ्यावरती चढताना म्हणून. ते बघत होतो आणि भारी वाटत होतं लईच. मग वरती आलो मी. वरती आल्यावर म्हटलं आज पुरतं बाद झालं. आज जेवढी फाटायची होती तेवढी फाटली होती माझी. मॉब्सचा आवाज ऐकून. म्हणून म्हटलं मग आज व्हिडिओ मोठा झालता इथंच व्हिडिओ थांबूया. आणि आउट्रोची जागा शोधत होतो. आउट्रोची जागा सापडली. तर भावांनो, आज आपण केली डायमंड मायनिंगची तयारी आणि माइन केलेली आहे तयार आपण. आणि त्याच्यामध्ये खूपच टाइम गेलाय माझा. तर आय होप त्या टायमाचं थोडंफार चांगलं फळ भेटेल आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, केली आपण सगळी तयारी डायमंड मायनिंगची. आणि आपल्याला जावं लागतंय -56 कोऑर्डिनेट्सवर, -56 वर. तिथं आपल्याला डायमंड्स भेटतात. आणि आपण गेलतो मला वाटतंय बहुतेक -11 वरती. तर अजून डीपमध्ये खोल करावं लागणार आहे मला. आणि आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. व्हिडिओ हा खूप मोठा झालाय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण डायमंड माइन करून त्याचा आर्मर बनवणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय. सायोनारा.